षटक फलंदाज कुस्तीगाव या संघाचा चालक स्फोटक फलंदाज मानला जातो विष्णू. तर बघूयात पहिला चेंडू शंकरचा. शंकर पण काही कमी नाही झाला, मीडियम वर हाताळून काढला त्याने. तर बघूयात पहिला चेंडू चांगला असा चेंडू फेकी केला आहे. पंचांचा इशारा तो मैदानाच्या आतमधून पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काही कमालीची गोलंदाजी राहिली गेली होती मागच्या मॅच मध्ये शंकरची आणि त्या गोलंदाजीचाच पावलावर पाऊल ठेवून फलंदाजी मात्र केली होती. बघूयात पुन्हा एकदा कॉर पॉइंटला उडवलेला चेंडू होता. चेंडू अडला जाईल का? चेंडू मात्र अडला जाणार नाही. चेंडू निघून गेला सीमारेखा पार चौकार. या 4 धावाच्या मदतीने संघाचं मात्र खातं ओपन होत आहे. जय बजरंग कुसेगाव या संघाचा श्री गणेश होताने बघायला मिळतो डायरेक्ट 4 धावाच्या मदतीने. तर खूपच सुंदर गोलंदाज आहे तो शंकर, तर काही कमी नाही. मागच्या ओव्हर मध्ये डायरेक्ट 6 चेंडू मात्र अचूक टप्प्यावर हाताळून एकदम मीडियम घालवली होती. तर बघा शंकरचा तिसरा चेंडू असेल. पुन्हा एकदा बॅट्समॅन पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. अतिरिक्त असे एकदा वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला गेला शंकर या गोलंदाजाच्या मार्फत. तर बघूयात शंकरचा तिसरा चेंडू पुन्हा एकदा उडवला आहे. स्वतःच्या फॉलो क्रमाने झेल निर्माण झाला आहे. असं झालं तू घे तू घे तू घेऊ का मी घेऊ तू घेऊ का मी घेऊ, परंतु झेल मात्र धरतीला दान झाला आहे. आणि इकडे एक रिस्की धाव बघायला मिळाली जय बजरंग कुसेगाव या संघाकडून. जर डोळ्याला डोळा इशारा झाला असता तर नक्कीच हा झेल सुटला गेला नसता. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक असेल. पॉवर प्लेचं षटक हाताळणं काही सोपं नसतं. अगदी सगळे प्लेयर मात्र सर्कल मध्ये राहतात. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतो डॉट चेंडू. आणि त्या सर्कलच्या प्लेयर वरून फक्त त्यांच्या डोक्याच्या वरून चेंडू उडून द्यायचा असतो. सर्कलच्या वर हाताळणं म्हणजे एवढं सोपं नसतं. तर बघूयात अजूनही षटकातील 5 चेंडू. अगदी पुन्हा एकदा झेल निर्माण झालाय. आता मात्र एकच क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. तो मात्र कुठली चुकी न करता झेल टिपतोय. जर हाच इशारा मगाशी झाला असता तर नक्कीच मगाशीच हा विकेट मिळून गेला असता आपल्या संघासाठी. तर बघूयात मोठा धक्का लागतोय सकारामच्या स्वरूपात. तर बघूयात षटकातील शेवटचा चेंडू मी बोललो होतो. शंकर गोलंदाज पण काही कमी नाही. आतापर्यंत 5 चेंडू फेकी करून 6 धावा खर्च केला आणि एक महत्वाचा विकेट सुद्धा मिळालाय आपल्या संघासाठी. तर बघूयात साकारामची जागा भरून काढण्यासाठी जातो तो सोपान उर्फ सोप्या. तर बघूयात शेवटच्या चेंडूचा मारा करेल सोपान हा फलंदाज. काय ताकदीचे क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय आपल्याला साई गणेश भगवंतनगर या संघाकडून. बघूया शेवटचा चेंडू. अगदी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होतो. पंचांचा इशारा तो षटक समाप्तीचा. या 6 चेंडू फेकी करून मात्र 7 धावा खर्च केल्यात शंकर या गोलंदाजाने. अगदी मागच्या मॅच मध्ये मात्र ओव्हर मीडियम घातला होता या गोलंदाजाने. काय गोलंदाजी राहिले गेले. आतापर्यंत 6 चेंडू फेकी करून 6 धावा खर्च केल्यात आणि एक महत्वाचा विकेट सुद्धा मिळाला आहे सकाराम या फलंदाजाच्या मार्फत. तर बघूयात वैयक्तिक पहिल्याने संघासाठी दुसऱ्यासाठी घेऊन आला तो हरिचंद्रला मात्र चांगली अशी कामगिरी करावीच लागेल कारण तो क्वालिफायरचा सामना आहे. हा सामन्यात मात्र
जो संघ जिंकेल तो डायरेक्ट बक्षीस पात्र संघ ठरला जाईल. तर तो कुसेगाव संघ काही कमी नाही. कमिटी मेंबर कवायचे 6 दिला जाईल. पुन्हा एकदा मोठा फटका येतोय. विष्णूच्या बॅट मधून एक मोठा फटका आलाय तो म्हणजे षटकार. आल्या आल्या हरिचंद्रवर मोठा हल्ला चढवला. एक बॉलवर मात्र 6 धावा खर्च केला. अजूनही 5 चेंडू शिल्लक. तर बघूयात आता मात्र वाईट चेंडू हाताला जातोय मैदानाच्या आतमधून. अगदी बॉलरची मागण्यात रिव्ह्यूची. थोड्याच वेळात निर्णय कळेल. तर वाईट दिला जाईल मित्रा. एक रिव्ह्यू मात्र गमावलाय साई गणेशा बळवंतनगर या संघाने. दगडूच्या खूपच बाहेरून गेलाय अगदी. तर बघूयात पुन्हा शॉर्ट चेंडू होता. काय गोलंदाजी राहिली गेला. डायरेक्ट हिट. विकेट किपर मात्र कुठली चुकी न करता डायरेक्ट हिट करतोय. पुन्हा एकदा मोठा धक्का लागतोय सोपांच्या स्वरूपात जय बजरंग कुसेगाव या संघाला. अजूनही सर्कल मर्यादातील मात्र शेवटचा चेंडू असेल आणि आता सोपांची जागा भरून काढण्यासाठी गेला तो दिनकर. किंग डायरेक्ट किंग आहे तो 45 जर्सी नंबर. खूपच स्फोटक घातक फलंदाज मानला जातो हा दिनकर. तर बघूयात कळलंच आता त्याची फलंदाजी कशा पद्धतीने करतोय. तर बघूयात आता स्ट्राईक वरती जातोय मात्र दिनकर. तर बघूयात काय करतोय दिनकर आपल्या संघासाठी समोर हरिचंद्र. तर बघूयात हरिचंद्रचा दुसरा चेंडू असेल त्याचा मारा करेल. तर बघूयात हरिचंद्रचा तिसरा चेंडू असेल सर्कल मर्यादातील शेवटचा चेंडू. बघूया दिनकर साठी. दिनकर जे उडवण्याचा प्रयत्न तर नाही ग्राउंड फटका खेळला जातोय. चेंडू मात्र आणला जातोय. चेंडू उचलून फील्ड होईल तोपर्यंत इकडे 2 धावा मात्र पूर्ण झाले आहेत. थोडीशी ग्राउंडची खराबी असल्यामुळे माफ करायचंय कारण की चौकार मात्र अडला गेलाय. जर ती दगड तिथे नसती तर नक्कीच हा चौकार मिळाला असता जय बजरंग कुसेगाव या संघाला. तर सर्कल मर्यादा मात्र संपली जाते आणि त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय साई गणेशा बळवंतनगर या संघानं. तर क्षेत्ररक्षण मात्र लावण्यात आलंय. आता सामन्याला मात्र सुरुवात करून द्यायचं कुठलाही वेळ न करता. तर बघूया षटकातील चौथा चेंडू असेल. फुलटा चेंडू होता. मी बोललो तो खूपच घातक फलंदाज आहे हा दिनकर. डायरेक्ट विरोधी सीमारेखा बाहेर षटकार. चांगली गोष्ट झाली. मला वाटतंय की लोकांकडे भरपूर पैसा आहे कारण की 50 रुपये देण्यात येत आहे तरी पण कोणी झेल टिपत नाही. प्रत्येकाने आपापली जमीन विकून मात्र खूपच पैसा साचवून ठेवला आहे. त्याच्यामुळे 50 रुपयाकडे कोण बघणार. 50 रुपयाची असे गरिबांना वाटून देतात. बघूयात षटकातील 5 चेंडू पुन्हा एकदा झेल दिवाण. तर बघूयात पुन्हा एकदा झेल मिस झाला. हायवा झेल मात्र टिपण्याचा प्रयत्न होता परत नाही. परत चेंडू मात्र निघून गेला सीमारेखा पार षटकार. पुन्हा एकदा 50 रुपये मात्र वाचले जात आहेत कमिटीचे अगदी 2 वेळा. तर दोन्ही वेळ टिपले असते तर नक्कीच 100 रुपये घाटात गेले असते कमिटी. बघूया आता अजूनही षटकातील मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. बॅक टू बॅक 2 षटकार मारले दिनकर या फलंदाजाने. तर बघूयात
अगदी तिसरा उडवण्याचा प्रयत्न होता, फटका फसला, क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली, तो मात्र चुकी करतोय. काय झेल सुटलाय, चौकार पण मिळालाय. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतो षटक समाप्तीचा. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 31 या आकड्यावरती, 2 गडी बाद 31. अगदी मोठा मासा गळाला लावण्याचा चान्स आला होता साई गणेशा बळवंत नगर या संघाला, परंतु नाही. तो मोठा मासा मात्र अजूनही खेळपट्टीवर खेळतोय, पाण्यात तरंगतोय. 31 2 गडी बाद 31. तर बघूयात अजूनही या इनिंग मधल्या 18 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक राहिला गेला आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे की जर आपण जिंकलो तर आपल्याला 8 ट्रॉफीमधून एक कोणती तरी नक्कीच घेऊन जायला लागेल. तर ती घ्यायला तुम्हाला आजच नाही देता येणार, ती तुम्हाला परवा परत यायला लागेल. तर बघूयात अगदी उडवलं आहे. पुन्हा एकदा जेलचा चान्स होता, क्षेत्र दूरवरती राहिला गेलाय. अगदी चौकार आडला गेला, याचा मोठा अभिमान झाला असेल साई गणेशा बळवंत नगर या संघाला. पण ते इकडे 2 धावा काय रोखू शकलो नाही साई गणेशा बळवंत नगर हा संघ. तर बघूयात शंकरच्या पहिल्या चेंडूवर मात्र झेल निर्माण करून दिला होता, परंतु क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती राहिला गेला होता. तर बघूयात शंकरचा दुसरा चेंडू पुन्हा एकदा अतिशय यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, परंतु बॅट्समॅनला काही बॉल समजला नाही. पहिल्या ओव्हर मध्ये मात्र 6 चेंडू फेकी करून 6 धावा खर्च केला होते आणि एक महत्वाचा विकेट सुद्धा मिळाला होता आपल्या संघासाठी. तर बघूयात जाऊया हे सगळं सोडून पुढे खेळपट्टीवर. बघूया शंकरचा तिसरा चेंडू, पुन्हा एकदा जल निर्माण झाला आहे. क्षेत्ररक्षक मात्र कुठली चुकी न करता विष्णूला मात्र तंबूच्या आश्रयात परतावं लागतंय. अगदी 8 चेंडू आणि 13 धावांवर खेळत होता विष्णू. कोण राजू गेलाय का? काय नाव आहे राजू ना? बघूयात विष्णूला तंबूच्या आश्रयात परतावं लागतंय, परंतु विष्णूची जागा भरून काढण्यासाठी जातो राजू बावडू. सॉरी, टी शर्ट मात्र राजूचा घालून आलाय बावडू. त्या सख्या भावाचा टी शर्ट वाटतं. काय माहिती त्या काळात त्याच्याकडे टी शर्ट छापण्यासाठी पैसे नसतील, पण काय सांगावं. तर बघूयात अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. हा मित्रांनो, बावडी थोडा घाई करायचे मित्रा, पण आपल्याला हा बावडी या फलंदाजासाठी सुवर्ण संधी. लगातार 2 षटकार मारल्यास 201 आणि लगातार 3 षटकार मारल्यास 500 रुपये देण्यात येईल जय बजरंग कुसेगाव या संघाकडून, आणि जर हुकलेस ते परत घेण्यात येतील. तर सर्वांना विनंती करतो की बॅटमॅनला कुणी लालच लावू नये, कारण त्यांना त्यांच्या पद्धतीने खेळू द्या, कारण क्वालिफायरचा सामना आहे. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील. तर बघूयात पुढील चेंडू शंकरचा बावडीसाठी. पुन्हा एकदा जेल निर्माण झाला, क्षेत्ररक्षक येतोय, तो मात्र चुकी करतोय. अगदी 1 टप्पा हातातून उडाला होता, जेल मात्र धरतीला दान झाला आहे. आणि इकडे जय बजरंग कुसेगाव या संघाने मात्र 1 धाव मात्र लुटली गेले. अगदी आता वाघ जसा कालाय खेळपट्टीवर स्ट्राईक वरती आलाय दिनकर. तर बघूयात शंकरचा पुढील चेंडू दिनकर साठी. खूपच घातक फलंदाज मानला जातो हा दिनकर. तर बघूयात मित्रांनो, थोडासा स्पीडअप घ्यायचं आहे, थोडी घाई करायची आहे मित्रांनो. आमचं काय ना, आम्ही इथे मुक्काम पोस्ट करतो, परंतु तुम्हाला खूप लांब जायचंय, आम्ही तुमची कुठेतरी क्यू करतो. तर पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू होता, दिनकरला काही समजलं नाही, चेंडू जाऊन अंगावरती.
अगदी पुतळ्यासारखा उभा राहिला दिनकर हा फलंदाज. पुन्हा एकदा एक रिस्की धाव बघायला मिळाली जय बजरंग घुसेगाव संघाकडून. तर बघूयात अजूनही षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल शंकर या गोलंदाजाचा. तर बघूयात शंकरच्या षटकातील शेवटचा चेंडू त्याचा मारा करेल भावडी. तर बघूयात पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज झाले शंकर. पुन्हा एकदा उडवलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल निर्माण झालाय. स्वतः गोलंदाज शंकर झेल खाली कुठले चुकी न करता झेल टिपतोय. पुन्हा एकदा मोठा धक्का लागतो जय बजरंग कुसेगाव या संघाला. आणि आमच्या पंचांचा इशारा येतो षटक समाप्तीचा. या 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या मात्र धाव पोहोचले 4 गडी बाद 35 या आकड्यावरती. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल या इनिंग मधला. तर बघूयात स्पीडअप घ्यायचा मित्रांनो. लवकरात लवकर जय बजरंग कुसेगाव या संघाचा फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचा आहे कारण त्याला बाहेर यायचंय. तर बघूयात आता जातोय रावजी. रावजी थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे मित्रा. साई गणेश बळवंत नगर या संघाचा 12 प्लेअर मात्र समालोचन कक्षात संपर्क साधायचा आहे अन्यथा 2 रनांना पॅनलाइज केलं जाईल. इकडे येड बसा ये ना तू नाव सांग येड बस वाटलं असतं जर वाटलं येड माया बस खुर्ची बस नाव सांग आता बोल नाव सांग. तर बघूयात वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी चौथं षटक घेऊन आलं कांतीराम. तर बघूयात कांतीरामचा पहिला चेंडू अगदी उडवण्याचा प्रयत्न होता लेग साईडला ग्राउंड फटका खेळला गेला आहे. चेंडू मात्र उचलून फील्ड तोपर्यंत इकडे एकदा पूर्ण दुसरीच्या कॉलनी बघता बघता 2 धावा पूर्ण झाल्यात जय बजरंग कुसेगाव या संघाच्या. आणि 2 धावावर समाधान मानावं लागेल जय बजरंग कुसेगाव या संघाला. थोडासा पिडप घ्यायचं आहे मित्रांनो. तर बघूयात कांतीलालचा दुसरा चेंडू अगदी शॉर्ट पिच चेंडू होता बॅट्समॅन पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न परंतु सफल झाला नाही. पुन्हा एकदा अतिरिक्त अशी एक वाईट धाव घेण्यात येईल जय बजरंग कुसेगाव संघाच्या खात्यात. तर बघूयात पुन्हा एकदा उडवायचा प्रयत्न होता स्वतः विकेट किपर बॉलवरती धावले आणि झेल मात्र कुठली चुकी न करता टिपला जातो मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा विकेट मिळतोय साई गणेश वळवती नगर या संघाला. तर मोठा धक्का लागतोय जय बजरंग कुसेगाव या संघाला. तर मोठा मासा मात्र गळाला लागला आता दिनकर. काय नाव रे त्याचा आता गेला त्या 38 तर आता दिनकरची जागा भरून काढण्यासाठी गेला तो प्रल्हाद. प्रल्हाद हा बघा आमच्या गावचा युवा नेता हे आपले असे इकडे गवारी आवारी राहतात नाही का. ते आताच्या आवारी पोरं मात्र बैलांमध्ये जात नाही त्याच्यामुळे ते म्हातारे माणसं मागे जातात. तर बघूया पुढील चेंडू अगदी मोठी आपिले. हो मित्रांनो पंचांवरती मोठा दबाव द्यायचा नाही अगदी रिव्ह्यूची मागणी केली जाते पंचांकडून. तर बघूयात तर बॉल दिला जाईल पंच बॉल दिला जाईल. पायातून जे तो समजत ना तुला
तर बघूया आता अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. अगदी शॉर्ट पिच चेंडू होता, स्टेटच्या दिशेने उडाला चेंडू, चेंडू आणला जातो, उतरून फील्ड होईल का, परंतु इकडे उतरून फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा मात्र लुटल्या गेल्या जय बजरंग खुसेगाव या संघाने. तर बघूयात अजूनही षटकातील 2 चेंडू मात्र शिल्लक असतील कांती झाल्या गोलंदाजाचे. बघा षटकातील 5वा चेंडू, अगदी रिव्ह्यूची मागणी येते मोठी मैदानाच्या आतमधून. वाईट आहे. अगदी वाईट दिला जाईल हा चेंडू. अगदी साई गणेश भवंत नगर या संघाने एक रिव्ह्यू मात्र गमावला आहे, तर एक रिव्ह्यू बाकी असेल याची नोंद घ्यायची अगदी उडवण्याचा प्रयत्न होता. मोठी अपील होती परंतु ती अपील पंचांनी फेटाळून लावले. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमधून बघायला मिळते निर्धाव चेंडू. तर बघूयात अजूनही षटकातील मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल कांतीलाल या गोलंदाजाचा. कांतीराम पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न होता परंतु हवा तसा टायमिंग झाला नाही. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमधून निर्धाव चेंडू बघायला मिळतोय आणि 4 षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पडले 41 या आकड्यावरती. 5 गडी बाद 41. अजूनही या विनिंग मध्ये मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. तर मित्रांनो लवकरात लवकर हे वर हाताळून क्वालिफायरचा सामना मात्र पूर्णपणे संपवून टाकायचा आहे. नाही लय आवाज येत तिकडे. बोल ना. हॅलो हॅलो. तर बघूयात वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी शेवटचं म्हणजेच 5वी षटक घेऊन आलं दशरथ. तर बघूयात दशरथचा मारा करेल रावजी. तर बघूया दशरथचा पहिला चेंडू असेल, अगदी शॉर्ट पिच चेंडू होता, बॅटची हलकीशी लिडिंग एज होती आणि पुन्हा एकदा विकेट किपर मात्र कुठल्याही चुकी न करता झेल टिपतोय. पुन्हा एकदा मोठा धक्का लागतोय जय बजरंग कुसेगाव या संघाला आपल्या रावजीच्या स्वरूपात. मात्र एकच चेंडूची पहिल्याच चेंडूची खेळी करत होता रावजी हा फलंदाज, परंतु त्या पहिल्या चेंडूवर बॅटची हलकीशी लिडिंग लागून झेल टिपला गेला विकेट किपरने. बघूयात आता रावजीची जागा भरून काढण्यासाठी जात होते योगेश. तरी योगेश मित्र थोडासा पिढा जायचा आहे. तर आपलं बॅनर वगैरे झूम केलं तर कोणी कोणी किती किती पारितोषिक दिलंय ते सर्व आपल्याला दिसतंय. इथे मात्र आपली टीम सुद्धा दिसून येते. अगदी टीम मध्ये थोडीशी भांडणं असल्यामुळे 2 बॅनर लावण्यात आले होते. तर बघूयात षटकातील दुसरा चेंडू असेल दशरथचा, अगदी शॉर्ट पिच चेंडू होता, विकेट किपर मात्र कुठली चुकी न करता पुन्हा एकदा रनआउटचा चान्स होता परंतु नाही, चेंडू उतरून फील्ड येईल तोपर्यंत इकडं 2 धावा मात्र सुरक्षितपणे पूर्ण केल्या जय बजरंग कुसेगाव या संघाने. तर बघूयात अजून षटकातील 4 चेंडू शिल्लक असतील, डायरेक्ट रनआउटचा चान्स होता परंतु नाही. बघूयात दशरथचा तिसरा चेंडू असेल, अगदी फुलटा चेंडू होता, कशाचा विकेट आहे पंच, कॅच आउट झालाय का, अगदी दांडी उडवली. अगदी बॅटची हलकी लिडिंग एज घेऊन टंपवर आदळला चेंडू,
तर बघूयात योगेशची जागा भरून काढण्यासाठी जातोय अशोक. लागलाय ना पण एवढं कमी पाहिजे ना. तर बघूयात चांगला असं वर हाताला गेलाय दशरथ. आता वर्ग 3 चेंडू फेकी करून 2 धावा खर्च झालेत आणि 2 विकेट सुद्धा मिळाल्यात आपल्या संघासाठी. तर काय करायचं करू काय रे. अगदी क्वालिफायरचा सामना असेल आता टट्टीचा सामना काही काटाकीर लढत बघायला मिळते आपल्याला 7व्या दिवसात या मैदानावरती. अगदी शॉर्टपिच चेंडू होता बॅट्समन पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न परंतु तो लच लांब गेलाय. तर बघूया आता पुन्हा जो मैदानाच्या आतमध्ये वाईट खराब चेंडू हाताळला जातो अतिरिक्त अशी एक धाव येते आणि एक धावच्या मध्ये धावसंख्येत वाढवते. धावसंख्या जाऊन पोहोचली 44 या आकड्यावरती. तर बघूया षटकातील 3 चेंडू शिल्लक अगदी उडवले आहे. उंची भरपूर अंतर कमी चेंडू मात्र आणला जाईल उतरून फील्ड होईल तोपर्यंत तिकडे 2 धाव कंप्लीट आणि बघता बघता 3ऱ्या धावचा कॉल होता बघता बघता मात्र 3 धाव पूर्ण झाल्यात. 4थ्या धावचा कॉल तर रनआउटचा चान्स परत नाही. तर बघता बघता 4 धावा मात्र पूर्ण केल्यात जय बजरंग कुसेगाव या संघाकडून. तर इथं 4 धावा पळून काढल्या ते काय डिझेल पिऊन आले की काय झालं अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. तर बघा दशरथचा 5वा चेंडू अगदी शॉर्ट पिच चेंडू होता विकेट. बॅटची हलकीशी लिडिंग होती विकेट किपर मात्र कुठलीही चुकी न करता झेल टिपतो. पुन्हा एकदा मोठा धक्का लागतो जय बजरंग कुसेगाव संघाला. तर बघूयात अशोकची जागा भरून काढण्यासाठी गेलाय काशीनाथ. अगदी शेवटच्या चेंडूचा मारा करेल काशीनाथ. बघूयात काशीनाथ षटकार मारतोय की चौकार. तर बघूयात शेवटचा चेंडू असेल अगदी लवकरात लवकर हाताळून ही इनिंग मात्र समाप्त करायचे. जाऊयात दुसऱ्या इनिंग मध्ये. तर बघा या इनिंग मधील शेवटचा चेंडू त्याच्या मार्ग काशीनाथ अगदी फुल टच चेंडू होता लेग साईडने उडवला चेंडूला. चेंडू आणला जाईल का चेंडू आणला जातो उतरून फील्ड होईल तोपर्यंत इकडे 2 धाव पूर्ण 3रीचा कॉल. दोनच रन घेतले जातील. तर बघूयात पंचांचा इशाऱ्याच्या षटक समाप्तीचा 5 षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 50 या आकड्यावरती 8 गडी आज 50. नाही 3 नाही 2च गेले मग सगळं रन गेला. आहे ना वाईट धरेल आहे. तर इथे एकही रन इकडे तिकडे होणार नाही सर्व संघांनी नोंद घ्यायची. तर बघूयात अगदी 51 धावांचं आव्हान ठेवलंय साई गणेश या भगवंतनगर या संघाला. 51 धावांचा डोंगर रचून दिला डायरेक्ट 30 चेंडू 51 धावा. आज मात्र कुठेतरी मोठा हाय स्कोर झालाय. तर मागच्या दिवसामध्ये मात्र 40-45 हाच स्कोर राहायचा. तर बघूयात कमिट नंबर. तर आता सीमारेखा पार जेल टिपल्यास 50 रुपये देण्यात आले होते परंतु कोणी जेल टिपत नाहीये. गप्रा का ना येडे बोलू नका याच आवडतं काय लागलंय तर इथे वचवच करू नये. वचवच करायचं असेल तर तिकडे मोठे ढूब आहे त्या ढुबावरती जाऊ नका ओरडायचं ते ओरडा पण इथे कमिटीला त्रास देऊ नका कोणी. चला मित्रांनो लवकरात लवकर आपल्या रोज आपल्याचे फलंदाज पाठवायचे आहेत. 51 धावांचं आव्हान ठेवलंय. तर सर्वांनी नोंद घ्यायची आहे की जर हायवा जेल सीमारेखा पार जर जेल टिपल्यास 51 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल.
कमिटी तर्फे देण्यात येईल ते पण डायरेक्ट वैयक्तिक कमिटीने नाही दिलं तरी सोमनाथ वारगडे एकटे देतील रॉक मध्ये देऊन टाकतील डायरेक्ट फोन पे बिन पे सगळे त्यांच्याकडे. तर आपले रवींद्र पंच थोडासा स्पीडअप जायचंय मित्रांनो, स्पीडअप जायचंय थोडासा. बॉलर कोण आला शंकर का हा तिकडे मात्र लोक मात्र सीमारेखा झेल टिपून मात्र 50 रुपये कमवण्यासाठी मात्र अगदी तयारीत राहिले तर परंतु महागाई जी वरती खाली होते. इकडे 50 रुपये बघा जर मलाही तिला सुट्टी भेटली असती तर नक्कीच मी गेलो असतो 50 कमावायला. तर बघूयात जय बजरंग कुसेगाव संघाकडून पहिलाच छटा घेऊन आलो तो दिनकर त्याचा मारा करेल हितेश. बघूया आता क्वालिफायरचा सामना असेल अगदी आटातटीचा सामना सुंदर असा सामना. जर दिवसभर जिंकून जर हा सामना हारला तर त्या खेळाडूंना मात्र काही झोप लागत नसते सुखाने. तर बघूयात दिनकरचा पहिला चेंडू असेल हितेशसाठी अगदी अचूक टप्प्यावर चेंडू हाताळला गेलाय. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू बघायला मिळाला आहे. जर दोन्ही संघांनी मात्र नोंद घ्यायची आहे की जर आपण इथे जिंकलो तर आपण डायरेक्ट एक बक्षीस पात्र संघ ठरला शकतो. आपला संघ सुद्धा एक बक्षीस पात्र संघ ठरला जाईल. तर बघूयात पहिला चेंडू चांगल्या रीतीने हाताळलाय अगदी दुसराही चेंडू त्याच पद्धतीने हाताळला जातोय मैदानाच्या आतमध्ये. काय करतोय हितेश एवढे दिवसभर चांगली फटकेबाजी करून आता जर शेवटच्या क्वालिफायरच्या मॅचला अशी जर फटकेबाजी करतोय यालाही अर्थच उरत नाही. तर बघूयात अजूनही षटकातील 4 चेंडू बघूयात तिसरा चेंडू वैयक्तिक त्याच पद्धतीने हाताळला गेला होता आणि चान्स आणि डायरेक्ट रिव्ह्यूची मागणी आली पंचांकडून कारण एकाएकी डायरेक्ट निर्णय देऊ शकत नाही ते पंच. पंच तुम्ही पण मधीच आहे तर तोपर्यंत काय घडतंय काय बिघडतंय अगदी नक्कीच चेक केलं जाईल. पंच तुम्ही मात्र रनआउट करताना थोडं साईडला होत जायचं. आता मधीच आता आम्ही काय निर्णय द्यायचा तुमचाच निर्णय द्या. आता तुम्हीच मध्ये राहिले मग तुम्हीच काय तिकडे बघून घ्या. नॉट आउट चालेल यस थोडा बाजूला राहायचंय पंच रनआउट करताना. काय ना एकदा चुकी होते माणसाकडून चुकी होते. तर बघूयात अजूनही 3 चेंडू फेकी करून एक धाव खर्च केली नाही दिनकर या गोलंदाजाने. तर बघूया दिनकरचा चौथा चेंडू असेल त्याचा मारा करेल हितेश अगदी यारकर चेंडू होता डायरेक्ट दांडा उडवलाय. एकही रन नाही अजून 4 चेंडू फेकी करून एकही धाव खर्च केली नाही आणि एक डायरेक्ट दांडा उडवलाय हितेश या फलंदाजाचा. तर बघूयात काय अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय दिनकर. तर बघूयात इथेची जागा भरून काढण्यासाठी जातोय ते सोमनाथ. दिवसभर जिंकून जरा शेवटचा मेन क्वालिफायरचा सामना अशा पद्धतीने खेळता येत. थोडासा पिढत घ्यायचा आहे सोमनाथ मित्रा. अजूनही 4 चेंडू फेकी करून एक धाव खर्च केले नाही दिनकर या गोलंदाजाने. तर बघूयात एक महत्वाचा विकेट सुद्धा मिळाला. बघूया दिनकरचा 5वा चेंडू असेल आत्ता उडवण्याचा प्रयत्न होता परंतु नाही हलकासा कट केलाय चेंडू मात्र पुन्हा एकदा निर्धावच्या स्वरूपात बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू हाताळला जातोय. अजूनही
एक चेंडू मात्र शिल्लक असतो. दिनकर या गोलंदाजाचा उडवला आहे. आता कोणी रोखू शकत नाही. जेलची संधी निर्माण झाली आणि जेल काही सुटणार नाही. सोपान मात्र जेल टिपतोय. पुन्हा एकदा जर तुम्ही मीडियम वर घालवली तर आम्ही पण मीडियम वर घालू शकतो. तर बघूयात एकही धाव आली नाही आणि 2 विकेट मिळालेत जय बजरंग खुसेगाव या संघाला. बॅट्समन शंकर कुठेतरी नाराज होताना लवकरात लवकर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचं आहे. तर बघूयात आता मात्र सोमनाथची जागा भरून काढण्यासाठी गेला आहे प्रकाश. वर मात्र मीडियम ओव्हर हाताळण्यात आलेली आहे. दिनकरच्या माध्यमातून एक मीडियम ओव्हर हाताळली गेली. तर बघूयात सोपान आता मात्र गोलंदाजी मार्कर सज्ज झालाय. सोपान बघूयात सोपानचा पहिला चेंडू मारा करेल तो शंकर. स्फोटक फलंदाज वैयक्तिक एकटा षटक मारू शकतो फलंदाज. मोठा घातक फलंदाज आहे शंकर. तर बघूयात शंकरला मात्र स्ट्राईकच मिळाली नव्हती. आता फुलटा चेंडू कसा का दाखवून दिला आसमान. चेंडू डायरेक्ट सीमारेखा पार झाला. षटकार आयोजन मात्र सुटला गेलाय. पुन्हा एकदा कमिटीचे काहीतरी 51 रुपये मात्र वाचले गेलेत. आता दिनकरच्या ओव्हर मध्ये मात्र कुठेतरी शंकरला स्ट्राईकच मिळाली नव्हती. आता स्ट्राईक वरती आला शंकर. शंकर मात्र डायरेक्ट देवाचा अवतार आहे. अरे शंकर बघूयात काय करतो. दुसऱ्या चेंडूवर खूपच घातक फलंदाज मानला जातो हा शंकर. मागच्या मॅच मात्र त्याने गोलंदाजी आणि फलंदाजीवर काढलं. पुन्हा एकदा उडवला आहे. आता कसा उडून दिला आसमानी. आला का व्यक्ती एक षटकार. बघूयात सोपानचं ओव्हर मात्र कुठेतरी महागडं ठरलं जातं. अजूनही सर्कल मर्यादेतील शेवटचा चेंडू शिल्लक. जर आपला संघ कुठेतरी विजयाच्या दिशेने न्यायचा असेल तर याच पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. शंकर या फलंदाजाला आता पूर्णपणे आपल्या संघाची जिम्मेदारी मात्र शंकरच्या खांद्यावर बघायला मिळते आपल्याला. तर बघूयात जोपर्यंत शंकर मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत सामना मात्र कुठेही जाऊ शकत नाही. आता काही ऑफ साईडला मारायचा प्रयत्न होता का काय. तर बघूयात सर्कल मर्यादेतील शेवटचा चेंडू. शॉर्ट चेंडू होता. अगदी ग्राउंड फटका केला गेला लेग साईडच्या दिशेने. अगदी एकही धाव घेतली जाणार नाही. सर्कल मर्यादा मात्र संपली गेली. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं जय बजरंग खुसेगाव या संघाने. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. वेळ खूप कमी आहे. जर कोणाच्या काकड्या मात्र उरल्या असतील तर 5-5 रुपयाला कमिटीला देऊन टाका. कारण घाट्यात जाण्यापेक्षा कुठेतरी 2 रुपये जास्त येतील. पुन्हा एकदा उडवलाय. हीच जेलची संधी आली आणि जेल मात्र सुटणार नाही. एक मोठा मासा मात्र गळायला लागतोय शंकर. खूपच घातक फलंदाज होता शंकर. तर बघूयात शंकरची जागा भरून काढण्यासाठी कोण जातोय. जर हा फलंदाज मात्र कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये असता तर नक्कीच टीमला थोडीशी साजेदारी असती त्याच्या टीमला. तर बघूयात शंकरची जागा भरून काढण्यासाठी गेला तो दशरथ. तर दशरथ मित्र थोडासा पुढे पिजायचं आहे. आतापर्यंत 1.4 षटकानंतर धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती 3 गडी बाद 12. तर बघूयात
सोपानच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. बघूयात सोपानचा मात्र 5वा चेंडू असेल. त्याचा मारा करेल दशरथ. बघूयात कशा पद्धतीने हाताळतो दशरथ. सोपानला मात्र कुठेतरी षटकार चौकार मारायची गरज आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता परंतु हिट काय झाला ना. इकडे एकदा पुन्हा दुसरीचा कॉल बघता बघा 2 पूर्ण तिसरीचा कॉल आणि वाईट प्लस 2 अशा 3 धावा. वाईट प्लस 2 अशा 3 धावा घेतल्या जातील. साई गणेशा बळवंतनगर रिव्ह्यूची मागणी येते. तर बघूयात काय 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 रवी रिव्ह्यू कशाचा घ्यायचा आहे पंच. वाईट जागा. बॅट्समनची पायाची बॉल लागलाय का असं. ओके ओके यस लवकरच निर्णय केला जाईल आणि अगदी हा निर्णय मात्र योग्य असेल कारण की क्वालिफायरचा मॅच आहे. बॅटरचे रन करता नाही का हा वाईट साठी का. तिकडे सर का रेग्युलर प्ले करता हो कळेल. स्लो मोशन मध्ये नाही. स्लो मोशन मध्ये नाही करा. रेग्युलर प्ले करा. ना मित्रांनो बाहेरून कोणी एवढी नाही. रेग्युलर प्ले करा ना. स्लो मोशन मध्ये नाही करणार. अटकवू नका ना. प्ले करा लगेच बोल लागलाय. घटताना अंगण लागे तो रेग्युलर प्ले करा. नाही नाही बॉल लागला थोडा क्रॉस झाला नाही लागला. नाही बॉल मात्र लागेल नाही. बॉल मात्र वाईट येईल. वाईट प्लस 2 अशा 3 धावा मात्र साई गणेशा बळवंतनगर या संघाच्या खात्यात मात्र ऍड केल्या जातील. लागेल असला कट होईल ना बॉल. क्वालिफायरचा सामना निर्णय मात्र योग्यच देण्यात येईल कारण की या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो मात्र डायरेक्ट या 8 राण्या आहेत इथे एक तरी घेऊन जाईल. उडवलाय आता मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मात्र कुठलीही चुकी न करता झेल टिपतो मैदानाच्या आतमध्ये. अरे अशीच लागत मला. तर बघूयात पुन्हा एकदा मोठा धक्का लागतो दशरथच्या स्वरूपात. तर दशरथची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो. त्याला लवकर बॅटमॅन पाठवायचा आहे. आधीच रेडी होऊन राहत आहे. कोण गेला तर बघूयात दशरथची जागा भरून काढण्यासाठी गेला तो हरिश्चंद्र. अगदी षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल काय सामना रंगताना बघायला येतो. अजूनही मात्र सामना एका संघाकडे झुकलेला नाही. दोन्ही संघांकडे सामना मात्र असेल. 19 चेंडू 36 धावांची आवश्यकता. तर बघूयात षटकातील शेवटचा चेंडू आता उडवण्याचा प्रयत्न होता. बॅटचे हलकीशी लिडिंग एज घेऊन विकेट किपर मात्र कुठली चुकी न करता झेल टिपतो. पुन्हा एकदा हरिश्चंद्र गेला तसाच परत आलाय. तर बघूयात हरिश्चंद्राची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो बुधा.
आणि चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये हाताळले जात आहेत. बॅक टू बॅक विकेट मिळत आहेत. तर अजूनही 18 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक राहिला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू 36 धावा, म्हणजेच प्रत्येकी बॉलवर 2 धावा लागतील. साई गणेशा बळवंतनगर या संघाला विजय होण्यासाठी प्रत्येकी चेंडूवर 2 धावा मिळवाव्याच लागतील. तेव्हा मात्र कुठेतरी आपला संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकेल. तर बघूयात वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आला तो रावजी. आत्ता उडवलाय. आता मात्र चेंडू आडला जाईल तोपर्यंत इकडे एक चोरटी धाव बघायला मिळाली. प्रत्येक बॉलवर मात्र 2 धावा लागत होत्या, परंतु आता मात्र एकच धाव आली. तर एक धाव मात्र कुठेतरी कमी पडले. ती एक धाव मात्र खूपच महत्वाची असते. तर बघूयात अजूनही षटकातील 5 चेंडू शिल्लक. बघूयात रावजीचा दुसरा चेंडू असेल. कशा पद्धतीने फेकी करेल रावजी. आता मात्र बुधाला कुठेतरी आपल्या संघाच्या आता मात्र जेलबादची संधी होती. स्वतःच्या फॉल थ्रो मध्ये जेल निर्माण झाला होता. चेंडू मात्र उचलून फिट होईल तोपर्यंत इकडे 2 धावा मात्र लुटल्या गेल्यात. साई गणेशा बळवंतनगर या संघाने 2 धावा. यस, अजूनही षटकातील मात्र 4 चेंडू शेष असतील. अजूनही 16 चेंडू 33 धावांची आवश्यकता असेल. तर बघूयात आता मात्र उडवण्याचा प्रयत्न होता. आवाजाचा टायमिंग झाला नाही. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमधून पंचांचा इशारा येतोय. अतिरिक्त अशी वाईटच्या स्वरूपात 1 धाव घेतली जाईल. 1 धावच्या मध्ये धावसंख्येत वाढ होती. धावसंख्या जाऊन पोहोचले 19 या आकड्यावरती. 5 गडी बाद 19. तर बघूयात रावजीचा तिसरा चेंडू आत्ता उडवण्याचा प्रयत्न होता. नाही, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. सर्वांना विनंती आहे की बाहेरून कोणी सांगू नये. तर अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. आत्ता मात्र गारपटका केला गेला कव्हर पॉईंटच्या दिशेने. चेंडू मात्र उचलून फीड होईपर्यंत इकडे एकच धावावर समाधान मानावं लागेल साई गणेशा बळवंतनगर या संघाला. काही चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळले जातात. सुंदर अशी गोलंदाजी करताना बघायला मिळते रावजी. आत्ता मात्र ग्राउंड फटका खेळला गेला पुन्हा एकदा कव्हर पॉईंटच्या दिशेने. बघूया चेंडू मात्र आडला जातोय आणि एकच धावावर समाधान मानावं लागेल साई गणेशा बळवंतनगर या संघाला. 13 चेंडू 30 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 30 धावा. आत्ता मात्र उडाला कव्हर पॉईंटच्या दिशेने. जेलबादची संधी होती. क्षेत्ररक्षक दूरवरती राहिला गेलाय. चेंडू मात्र उचलून फील्ड होईल तोपर्यंत इकडे 2 धावा कंप्लीट. पंचांचा इशारा होता षटक समाप्तीचा. 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 23 या आकड्यावरती. 5 गडी बाद 23. अजूनही समीकरण मात्र सोपं आहे. दोन्ही संघांकडे सामना आहे. अजूनही एका संघाकडे सामना जिंकला नाही. तर बघूयात 12 चेंडू 28 धावा. अतिशय दिवसभर जिंकून इथपर्यंत पोहोचलेले हे 2 संघ साई गणेशा बळवंतनगर आणि जय बजरंग कुसेगाव. तर बघूयात 12 चेंडू 18 धावा. क्वालिफायरचा सामना आहे. आटातटीचा सामना आहे. दिल धडकनेवाला सामना. तर कोण जिंकेल कोण हारेल. 12 लाट आहे. ठीक आहे रे मला वाचगाव नको. तर बघूयात प्रत्येकी ओव्हर मध्ये मात्र 14 धावा बनवाव्या लागतील आणि 14,20 आलं तरी मात्र सोपंच आहे. चांगलीच गोष्ट आहे. तर बघूयात 12 चेंडू 28 धावा.
तर दिनकरने पहिल्या ओव्हरमध्ये मात्र चांगली अशी कामगिरी केली होती. 6 चेंडू फेकी करून एकही धाव खर्च केली नव्हती आणि 2 विकेट सुद्धा मिळवले होते आपल्या संघासाठी. तर बघूया आता दिनकरचा पहिला चेंडू असतील. फुलटा चेंडू होता, ग्राउंड फटका खेळला गेला. स्टेटच्या दिशेने चेंडू आणला जाईल का? चेंडू मात्र आणला जातो उचलून फिरवेल तोपर्यंत इकडे 2 धाव कंप्लीट आणि 2 धावावर समाधान मानावं लागेल साई गणेश भगवंतनगर या संघाला. अगदी या 2 धावेच्या मदतीने आपला संघ मात्र कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल करू लागलाय. अतिशय काटाकीर लढत बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 11 चेंडू 6 धावा पुन्हा एकदा उडाले आहे. अगदी कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू आणला जाईल का? चेंडू आणला जातो उचलून फिरवेल तोपर्यंत इकडे 2 धावा मात्र कंप्लीट झाले साई गणेश भगवंतनगर या संघाच्या. तर बघूयात 10 चेंडू 24 धावा. अतिशय 15 ते 16 धावा ठेवाव्या लागतील या ग्राउंड वरती चेस करण्यासाठी. 20-25 धावा मात्र कव्हर होत नाही या ग्राउंडला, कारण ग्राउंड असं बनवलं की खूप मेहनत घेतली गेली. 10-24 पुन्हा एकदा उडवलं आहे. अगदी कव्हर पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक संधी निर्माण झाली. क्षेत्ररक्षक मात्र कुठलीही चुकी न करता जेल टिपच्या मैदानाच्या आतमध्ये एक मोठा धक्का लागतो साई गणेश भगवंतनगर या संघाला. 9 चेंडू 26 धावा. 24 असतील ना? 24 धावा. सॉरी माय मिस्टेक. बॅटमन कोण आहे? आउट कोण झालंय? अगदी प्रकाशला मात्र तंबूच्या आश्रयात परतावं लागतं. अगदी प्रकाशची जागा भरून काढण्यासाठी जात होतो. कांतीला आले कांतीराम. अजूनही 9 चेंडू 24 धावा म्हणजे 4 षटकार. 5 चेंडू मात्र तुम्ही राखून जिंकाल. तर बघूयात 9 चेंडू 24 धावा. अगदी दिनकरने मात्र याकर चेंडू फेकी केला होता. अगदी स्टेटच्या दिशेने चेंडूला उडाला. चेंडू आणला जातो फिरवेल. पुन्हा एकदा रनआउटची संधी आणि नॉट आउट देण्यात येईल. मोठी अपील होती. 2 धावा मात्र पूर्ण होत. अजूनही 8 चेंडू 22 धावा. काय सामना रंगताना बघायला मिळतोय. ओम बजरंग पत्राचा पाडा या स्टेडियम वरती 7व्या दिवसातील क्वालिफायरचा सामना. खूपच सुंदर सामना झालाय. सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा मात्र इकडे बॅटमॅन आणि बॉलर वरती लागल्या गेल्यात. 8 चेंडू आणि 22 धावा. काय सामना. वा वा वा. आतापर्यंत हा सामना आपल्याला बघायला मिळाला होता 1-2 वेळेस. 8 चेंडू 22 धावा. आता मात्र कुठेतरी रिवर्स काय सर काय यारकर. अरे काय वागत हो काय बोलत हो. डायरेक्ट हँड उडवली. अजूनही 7 चेंडू आणि 22 धावांचं आव्हान आहे. समीकरण मात्र कुठेतरी अवघड होत चाललंय. जर सरळ राहिला असता तर काय झालं असतं मित्रा. 1-2 जरी धाव आले असती तरी आपला संघ कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल करू लागला असता. परंतु आता तुझी विकेट गेले. 7 चेंडू 22 धावांची गरज आहे अजूनही साई गणेश भगवंतनगर या संघाला. मित्रा थोडासा पिढत घे. पळत पळत जाय. तुला लांब जायचंय. आमचा मुक्काम पोस्टच इथे राहतो. आम्ही रातभर चालूच ठेवू सामना. लाईट लावू परंतु तुझ्यासाठी आम्ही सामना चालू ठेवू परंतु तू थोडस पिढत घे. तर बघूया 7 चेंडू 22 धावा. आता मात्र समीकरण कुठेतरी अवघड होत चाललंय. कारण बॅक टू बॅक जर डॉट चेंडू आले तर काहीच होत नाही. आता मात्र कुठेतरी समीकरण पुन्हा एकदा वाईट चेंडू येतोय मैदानाच्या आतमध्ये. दिनकरच्या गोलंदाजावर गोलंदाजी मार्फत
दोन्हीकडच्या माध्यमातून हाताळला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. वाईट चेंडू बघा षटकातील शेवटचा चेंडू बघा षटकार मारतो की चौकार. अगदी बॅट आले कसा मान सन्मान द्यायचा होता चेंडूला परंतु नाही. आणि आमचा पंचांचा इशारा होता षटक समाप्तीचा. 4 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 30. 7 गडी बाद 30. अजूनही 6 चेंडू 21 धावांची आवश्यकता असेल. अजूनही सामना मात्र दोन्ही संघांकडे आहे. तर मित्रांनो थोडीशी घाई करायची. आता मात्र तुमच्या पायावर पाणी वाचून पाय पडतो. थोडी घाई करा कारण सूर्य मात्र थांबणार नाही आपल्यासाठी. सूर्य त्याच्या दिशेने मात्र निघून जाईल. अजून तुम्हाला घरी जाऊन रंगपंचमी खेळायची असेल थोडीशी घाई करा. लवकर लवकर आवरा. तर प्रल्हाद आलाय गोलंदाजीवरती सज्ज झालाय प्रल्हाद. तर 6 चेंडू 21 धावा. तर कसं करतोय साई गणेश नगर. शॉर्टी चेंडू उडवलाय. चेंडूला दाखवू दिला आसमान उंची भरपूर अंतर कमी. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. क्षेत्ररक्षक मात्र कुठलीही चुकी न करता झेल टिपते. मित्र जर अजून थोडीशी कच लावली असती तर नक्की ती षटकार गेला असता. समीकरण मात्र सोपं झालं असतं. अजून 5 चेंडू 21 धावांची आवश्यकता. आउट कोण झालंय? तर बुधाची जागा भरून काढण्यासाठी जातोय लालू जर्सी नंबर 143 मोठा आशिक माणूस. 5 चेंडू 21 धावा. 5 चेंडू 21 धावा. बघूया काय करतोय लालू. आता एक 8च विकेट पडल्या. अजून 2 असतील ना. 30 धावा झाल्या तर मित्रा 30. अजूनही 5 चेंडू 21 धावांची आवश्यकता. 8 विकेट झाले तर मित्रा. आता एक मोठी संधी आलेली आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा वाईट चेंडू हाताला गेला मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र 5 चेंडू 20च धावा. अगदी 21 लागत होता. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये खराब चेंडू हाताला गेला आहे. 5 चेंडू 20 धावा. डायरेक्ट फेक म्हणतात लोक परंतु बाहेरून कोणी ओढू नका. डायरेक्ट हिट नाही. हिट काय झालं नाही. एकदा पूर्ण दुसऱ्या धावच्या कोणाने बघता बघता 2 धावा पूर्ण आणि गेला चौकार. आता कुठेतरी समीकरण सोपं होताना बघायला मिळतंय. 2 पळून काढले होते का? 2 आणि 4 6 धावा. आता कुठेतरी षटकार बघायला मिळतोय. लालू डायरेक्ट षटकार मारला. आणि 4 चेंडू 14 धावा. आता कुठेतरी संधी आली आपल्या संघासाठी हिरो बनण्याची. तर बघूया 4 चेंडू 14 धावा. पुन्हा एकदा व्हाईट चेंडू. कुठेतरी स्पेशल निर्माण झालं गोलंदाजावरती. अजून 4 चेंडू 13 धावांची आवश्यकता असेल तर गोलंदाजावर मोठा प्रेशर निर्माण झालाय. आणि लालूला मात्र संधी आली आपल्या संघासाठी हिरो बनण्याची. 4 चेंडू 13 धावा. आपण या सामन्याचा निकाल सुद्धा देऊ शकत नाही असा सामना. अजून दोन्ही संघांकडे सामना आहे. अगदी शॉर्ट पिच चेंडू होता. बॅटची हलकीशी लिडिंग होती. बॅटची हलकीशी लिडिंग मात्र होती. क्षेत्ररक्षक विकेट किपर करतोय चुकी आणि एखाद्यावर समाधान मानावे लागेल. साई गणेश नगर या संघाला 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असेल. मात्र 2 मोठ्या फटक्यांची गरज असेल साई गणेश नगर या संघाच्या फलंदाजाला. अगदी पहिली ओव्हर मात्र मीडियम हाताळण्यात आली. ती मीडियम ओव्हर मात्र आता कुठेतरी नडली गेली. बघूयात 3 चेंडू 12 धावा. अजूनही मोठी संधी आहे आपल्या संघासाठी हिरो बनण्याची.
न वाईट प्लस विकेट. आता दोन्ही संघांनी मात्र नोंद घ्यायची. 9 विकेट मात्र पडलं गेलं. शेवटचा विकेट असेल. तर हे मात्र घरी प्लॅन बनून आले होते की जर क्वालिफायरच्या मॅचला पोहोचलो तर सर्वांनी बॅटिंग करायची. मित्रांनो माग बसायचं, थोडस बाहेरून ओरडायचं नाही. तीन चेंडू 11 धावांची आवश्यकता. बघूया ते 3 चेंडू 11 धावा. हा लास्ट विकेट आहे मित्रा. तूच विकेट पाड, कॅच बीच घे, उडी बिडी मार, ढाय काय काहीतरी कर. बघूया 3 चेंडू 11 धावा. अरे मित्रा बॉलरला कुठे वचगावू नको. चालेल लवकरात लवकर 3 चेंडू फेकी करून सामना समाप्त करायचा आहे. इथे मात्र जो संघ जिंकेल तो मात्र एक बक्षीस पात्र संघ ठरलेला आहे. पुन्हा एकदा कॉर्पोरेटच्या दिशेने चेंडू उडवला होता. नॉट आउट दिला जाईल. 2 धावा मात्र लगावल्या जातील स्कोअर कार्ड वरती. मित्रांनो जर घाई केली तर शेवटचा विकेट आहे. ते विकेट तर मिळाल, परंतु आपल्या संघासाठी खूप दिवसातून एक मोठी संधी आली हिरो बनण्याची, ती सुद्धा तुम्ही गमून बसाल. 2 चेंडू 9 धावा. 2 चेंडू 9 धावा. बघूया आता टाटीचा सामना असेल. काटाकीर लढत मानली जाईल. अतिशय दिलधडकनेवाला सामना असेल. क्वालिफायरचा सामना असेल. मोठी संधी झालेली आपल्या संघासाठी विरोधाण्याची. आणि एकदा पुन्हा एकदा उडवला चेंडूला. चेंडू मात्र हारला जाईल का? चेंडू हारला जाईल. उतरून फेकी करेल तोपर्यंत इकडे आला आउट. विकेट मिळाला जय बजरंग कुसेगाव संघाला. तर बघूयात विजय संघ ठरला गेला तो जय बजरंग कुसेगाव आणि अलग संघ ठरला तो साई गणेश बळवंतनगर. आतातला सामना मात्र तोंडातला घास तोंडातून काढून मात्र ठेवलाय साई गणेश बळवंतनगर या संघाने. तर बघूयात विजय झालेल्या संघाचं मात्र हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हारलेल्या संघाचं मात्र गोडगोड कौतुक. तर या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला दिनकर. या दोन्ही संघांनी नोंद घ्यायची की हँडशेक करून घ्यायचा आहे. हँडशेक करून घ्यायचा दोन्ही संघाला विनंती आहे. नाहीतर फायनलला